मंजिरी, तुला सुहासचा फोन येऊन गेला? नाही का? काय झालं? नाही, काही नाही. त्यांनी गुरुजींकडनं लग्नासाठी 2-3 तारखा काढल्या. 9, 23 आणि 25 असे 3 मुहूर्त मिळाले. पण मंजिरी, खरं सांगू का, माझा या मुहूर्तावर वगैरे अजिबात विश्वास नाही. आणि सुहासचं सुद्धा हेच म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही दोघांनी रजिस्टर लग्न करायचं ठरवलंय. त्याने जर मला विचारलं असतं ना, उद्या लग्न करशील का, तरी मी त्याला होकार दिला असता. कारण ना, आता कंटाळा आलाय मला या सगळ्याचाच. प्रिया, हे बघ मंजिरी, तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर खरंच खूप प्रेम केलंय. पण आता ना, माझा माझ्याच नशिबावर विश्वास नाहीये. त्यांनी माझ्यासाठी पुढे काय वाढून ठेवलं असेल याचा विचारच करवत नाही. धसका घेतलाय मी या सगळ्याचा. त्यामुळे आता सगळा थाटमाट बाजूला ठेवून सरळ सोपं रजिस्टर लग्न करून टाकायचं असं ठरवलंय. अगं, तू काय बोलतेस प्रिया? हे बघ, रीतीभातीनुसार जे काही विधी असतात ना, ते तरी तुम्ही करा. त्या विधींना खूप महत्व असतं प्रिया. त्या शब्दांना, त्या वचनांना केवढं महत्व असतं हे माहितीये का तुला? असतं ना, मी नाकारत नाहीच आहे. पण मंजिरी, मला सांग, या विधी, या शब्द, ही वचनं किती लोक मनापासून पाळतात? यात खरंच सामर्थ्य असतं का ग? म्हणजे आता तुमचंच उदाहरण बघ ना. सॉरी, तुला दुखवायचंय म्हणून मी नाही बोलते हे, पण तू आणि सत्यजितने सुद्धा सगळ्या रीतीभातींप्रमाणे अगदी विधीपूर्वक लग्न केलं ना. काय झालं तुमचं? त्यांच्या लेखी या सगळ्याला किंमत आहे नाहीये मला नाही माहिती. पण मी त्यांना दिलेली सगळी वचनं पाळली आहेत आणि पाळतीये. बघ तू, मी फक्त तुला सांगायचं काम केलं बस. नाही, पण हे सगळं मला सांगून काहीच उपयोग नाही. कारण लग्नाचं सगळं सुहास बघतोय ना. तू त्याच्याशी बोलून घे नाही का? हो, आले. शाले, अगं एवढा त्रास होतो तर जरा समजुतीनं घे की. खरंच एवढं चिडायची गरज होती का? अशा छोट्या मोठ्या कारणासाठी संबंध तोडून टाकायची म्हणजे? नाही सासूबाई, कुणीतरी त्याला त्याची चूक ध्यानात आणून द्यायलाच हवी होती. असं नेहमी नेहमी तो बाहेरच्या लोकांसाठी घरच्यांना धारेवर नाही धरू शकत, त्यांना दोष नाही देऊ शकत. मी ठरवलंय, मी त्याचं तोंड नाही बघणार. खूप झालं, अति झालंय आता. अगं शाले, तू बोलतीस हे, माझा तर विश्वासच बसत नाही बघ. ज्याच्या अंगावर साधा वरखडा आला तर तुझ्या डोळ्यात पाणी येतं. ज्याला लहानपणापासून तू 2 क्षण सुद्धा बाजूला ठेवलं नाहीस, त्या सत्याचं तोंड बी बघणार नाहीस तू. सोपं नाहीये माझ्यासाठी ते, अजिबात सोपं नाहीये. तरीही मी करणार आहे. हा माझा सत्य नाहीये सासूबाई. माझा सत्यजित असा नव्हता. तो
चिडायचा, रागवायचा, वैतागायचा. पण त्या सगळ्याच्या पाठीमागे आपल्यांविषयीची आत्मीयता होती, प्रेम होत, माया होती. आणि हा खूप बेफिकीरपणे वागतो. समोरच्या माणसाच्या मनाचा विचार न करता आपल्याला हवं ते करून मोकळा होतो. नाही, या घराच्या भल्यासाठी, त्याच्या भल्यासाठी, त्याच्या संसाराच्या भल्यासाठी त्याच्या नजरेत मी वाईट ठरले ना, चालेल. मला खूप त्रास होतो याचा सासूबाई, तरी मी करेन. आई म्हणून माझं कर्तव्य आहे ते. मी करेन. होय ग बाय, अगदी बराबर बोललीस बघ तू. माया येडी असते बघ. खूप त्रास होतो. शांत हो बोल. काय झालं वहिनी? नेत्रा, तू यांना पाहिलंस का कुठे? म्हणजे ते आलेत का? आता त्यांचा आवाज आला म्हणून बाहेर येऊन बघितलं मी, पण कुठे दिसलेच नाहीत ते मला. पण गाडी आहे त्यांची बाहेर. नाही, नेहमी काय होतं ना की ते आले की पहिले बाळाला भेटायला येतात, म्हणून विचारते मी तुला. मग आज आले नाहीत का? नाही, आले नाहीत म्हणून विचारते मी तुला. हो ना, म्हणजे मी पण काय वेड्यासारखं विचारतेय. तू यांना पाहिलंस का कुठे? नाही हो वहिनी, म्हणजे दादा घरी आले त्यानंतर त्यांचं आणि आईंचं काहीतरी बोलणं झालं. नाही, पण मी त्यांना बाहेर जाताना नाही पाहिलं. कदाचित गच्चीवर गेले असतील किंवा प्रियाच्या रूम मध्ये असतील. नाही, म्हणजे मला काय वाटलं, प्रियाच्या रूम मध्ये जाऊन तिला सांगून बाहेर गेले असतील कदाचित. मी नाही बघितलं त्यांना बाहेर जाताना. थांबा, मी विचारून येते. नाही, असू दे, बस तू इथेच, मी बघून येते. पण प्लीज तोपर्यंत जरा बाळाकडे लक्ष ठेवशील. हं? हो. आपल्याला खूप दिवसाने आनंदाची बातमी आली ना. आई, आता माझं हे मूल आपल्या घरासाठी फक्त आनंद घेऊन येणार. हे काय? हे आजपर्यंत आपल्या कंपनीनं साईन केलेलं सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट. हे सगळ्यात आधी मला तुझ्या हातावर ठेवायचं होतं. मी तुला म्हटलं होतं, एक दिवशी गेलेलं सगळं वैभव परत मिळणार. आपलं गेलेलं सगळं सुख पुन्हा तुझ्या पायाशी आणून ठेवेन मी आहे. नाही रे, डोळ्यातनं सुख सांडलं बघ. सत्या, मला खात्री आहे बघ, तू तुझा शब्द पूर्ण करणारच. ती मंजिरी तुझी बायको म्हणून हे सगळं सहन करत असेल, पण मला ते खपणार नाही सत्या. ज्या बापाचा तू आयुष्यभर द्वेष करत आलास ना, त्याच्याच पावलावर पाऊल टाकतोयस तू, तसाच वागतोयस, एवढं लक्षात ठेव.
गौरा, त्याला माझ्या नजरेसमोरून दूर घेऊन जा. मला याचं तोंडही बघायचं नाहीये. त्याच्या दृष्टीनं मी स्वार्थी आणि हेकेखोर आहे. मी नाही त्याच्याशी बोलू शकत. गौऱ्या, आजी ये ना बस. काय र? काय झालं या? असा त्रासलेला का दिसतोस बाबा? हल्ली धड जेवत बी नाहीस, आज बी जेवला नाही. जा, काहीतरी खाऊन घे जा. हो आजी, म्हणजे भूक नाहीये मला. भूक नसाय काय झालं? काय झालं ते सांग बरं मला. आजी, आजी आपल्या घरात काय चाललंय हे सगळं? किती सुखात होतो आपण सगळे. आता अचानक हातातनं वाळू निसटावी तसं निसटत चाललंय का सगळं? असंच असतंय बाबा. दुःख झेलल्यानंतरच सुखाची किंमत कळते बघ माणसाला. पण तू काय बी काळजी करू नका. समजा व्यवस्थित होणार बघ. दुःखानंतरच सुख येतंय बघ. अरे या घरात बी नांदेल सुख. कधी नांदेल आजी, कधी? उगाच खोटी आश्वासनं नको देऊस मला. अगं सत्यजित दादाचा राग, त्याची चिडचिड मी काय आज बघतोय का? आणि आईला काय गरज होती दादाशी असं बोलायची, त्याच्यावर एवढी चिडायची? हं? आई दादावर चिडली, आता तोच सगळा राग तो जाऊन मंजिरी वहिनीवर काढेल. तो तिच्यावर जाऊन आग पाकडेल. आणि मंजिरी वहिनी नेहमी सारखं सगळं गप गुमान सहन करते. आई पण ना, अगं किती सोपा प्रश्न होता, तिथल्या तिथे सोडवला गेला असता. आपली बाजू बरोबर आहे हे माहिती असतं का आपल्याला, पण तीच बाजू समोरच्याला पटवून देणं ह्यातच खरं कसं बसतं. किती शाण्यासारखा बोलतोस रे पोरा. हा? तुला असं बोलताना बघून मला लई आनंद होतोय बघ. कसं असतं ना आजी, काय बोलतो त्यापेक्षा कोण बोलतं हे जास्त महत्वाचं असतं. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? सो तू आराम कर, मी आलोच. प्रिया, प्रिया, हे कुठे गेलेत काही माहितीये का तुला? नाही, मला का माहिती असेल? हे बाहेर कुठे जातात, काय करतात हे तुला बऱ्यापैकी माहिती असतं ना, म्हणून मी तुला विचारते. नाही, पण तो घरी आलाय का? नाही म्हणजे तो घरी आलाय हेच मला माहिती नव्हतं. भेटलो नाही आम्ही. अगं नाही, घरी केव्हाच आलेत ते, पण मला कुठे दिसलेच नाहीत. मी बाळाला झोपत होते तेव्हा त्यांचा आवाज आला म्हणून बाहेर बघायला आले तर नव्हतेच तिथे ते. त्यांची गाडी आहे बाहेर पण कुठेच दिसले नाही घरात. मी सगळीकडे शोधलं, गच्चीवरही जाऊन बघितलं पण नाहीये. पण मग नेमका गेला कुठे सत्यजित? देवा, तू एकटी राहिली होतीस आता माझ्याकडनं सेवा करून घ्यायची नाही का? ते काय करतात हे? हसू येते नेत्रा काकूचे सगळे कष्ट बघून हसू येते. हा घे, हसून घे. मोठं झालं राहिलं रडतानाच बघायचं तुला.
नेत्रा, मला जरा हे बाई, तू जर काही काम बिम घेऊन आली असेल ना माझ्याकडे तर राम राम, टाटा, बाय बाय, गुड नाईट आत्ताच. अगं मी कुठलंही काम नाही सांगत आहे तुला. मला फक्त एवढं सांग, तू सत्यजितला कुठे पाहिलंयस का? मी काय या घरातली नर्स कम आया कम स्वयंपाकी कम केअरटेकर कम नाईट वॉचमन आहे का? जो तो येतोय तो मला प्रश्न विचारतोय. मगाशी ती अडपट मंजिरी पण हेच विचारत होती मला. आणि नंतर ह्या बाळाला सांभाळायला सांगितलंय. मला येत नाही एक तर काही करता. शू करून ठेवली तिने, हिची दुपटी बदला, लंगोट बदला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ना सगळेजण नुसते राबवून घेतात मला या घरात. नेत्रा प्लीज, पुन्हा तुझी टेप नको सुरू करूस. मी फक्त जेवढं विचारलंय तेवढंच उत्तर दे. सत्यजित कुठे आहे? मग आय डोंट नो. साध्या सोप्या शब्दात मला माहिती नाही सत्यजित दादा कुठे आहेत ते. गेले असतील अनगराजेकडे. त्यांना काय खांदे कमी आहेत आधार शोधायला? नाही अगं, पण त्याची गाडी बाहेर उभी आहे. गेल्या वेळेला शतपावली करत करत गेलेच होते ना. डोक्यात तिडीक गेल्यावर आली असेल सण, गेले असतील चालत. सॉरी सॉरी मित्रा काकू, विसरली पिलूला. पिलूला ओलं लागलं न तर मग सदी होणार, हो की नाही? ओ बाबू माझ तेव्हा. आता तुझं लंगोट कुठे? लंगोट कुठे आहे? हे लंगोट नाही, हे टोपड आहे. अहो, तुम्ही इथे बसलाय? मी केव्हापासून शोधतेय तुम्हाला. अहो, काय झालंय? तुम्ही प्लीज माझ्याशी बोला ना काहीतरी. तू जिंकलीस आज मंजिरी, जिंकलीस तू. मला माहितीये हे तू ठरवलं नव्हतंस, पण बोनस पॉइंट मिळाला तुला आज. मला मला संपवून टाकायचं ठरवलंच होतंस तू. आज जे झाले त्यापेक्षा चांगलं काहीच घडू शकत नाही तुझ्यासाठी. माझ्या आईनं माझ्याशी बोलणं टाकलंय कायमचं. एक काम का नाही करत तू मंजिरी? तू मला विष का नाही खायला घालत? अहो, मला नाही जगायचं कारण आता. अहो, असं का बोलताय तुम्ही? मला खरंच नाही जगायचंय आता. आणि तुझ्या हातून विष खायला आवडेल मला. तू माझ्याशी कशीही वागलीस तरी मी जीवापाड प्रेम केलंय तुझ्यावर. आणि जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिच्याच हातून जर जीव गेला तर त्यापेक्षा मोठा आनंद तो काय.